नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 सप्टेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? मध्य प्रदेश राज्यातील पहिल्या सोलार सिटीचे उद्घाटन कोठे झालेले आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, सांची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित गाव आहे, त्या ठिकाणी पहिल्या सोलार सिटीचे इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? महाराष्ट्र राज्यातील पहिलेच फळांचं गाव म्हणून कोणत्या गावाला घोषित करण्यात आलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, धुमाळवाडी असं त्या गावाचं नाव आहे. कुठे येतं हे गाव? तर फलटण तालुका तुम्हाला माहित आहे सातारा जिल्ह्यातील, तर त्या ठिकाणचं हे गाव आहे धुमाळवाडी असं त्या गावाचं नाव आहे. धुमाळवाडी त्या गावाला या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील पहिलेच फळांचं गाव म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे. ठीक आहे, दोन गोष्टी या ठिकाणी डिक्लेअर केलेल्या आहेत. पहिली गोष्ट, महाराष्ट्र राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून धुमाळवाडीला या ठिकाणी घोषित करण्यात आलं आहे. आणि दुसरा पॉइंट, महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा म्हणून सिल्वर पापलेटला या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे, घोषित करण्यात आलं आहे. ठीक आहे, दोन्ही गोष्टी कोणत्या राज्यासंदर्भात आहेत? महाराष्ट्र राज्यासंदर्भात. तर सुरुवातीलाच आपण आपल्या राज्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. जसं की आपल्या राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 ला. मुख्यमंत्र्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे, राज्यपालांचं नाव आहे रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. 100% हा प्रश्न एक्झामला विचारला जाणार. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील किती शिक्षकांचा समावेश आहे? मला फक्त कमेंट करून सांगा, एकूण किती राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांनी या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे शिक्षकांना? त्या शिक्षकांची जी काही संख्या आहे एकूण ती किती आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यापैकी महाराष्ट्रातील किती शिक्षकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे? तर पर्याय क्रमांक सी, टोटल या ठिकाणी महाराष्ट्रातील 5 शिक्षकांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने. ठीक आहे, हे 5 कोण आहेत? 100% याच्यावरती प्रश्न विचारला जाणार, लिहून घ्या मग. पहिल्या आहेत मृणाल नंदकिशोर गांजाळे, दुसरे आहेत केशव काशीनाथ सांगळे, तिसरे आहेत डॉक्टर चंद्रगौडा रावसाहेब पाटील, चौथे आहेत डॉक्टर राघवन बी सुनोज आणि पाचवे आहेत स्वाती योगेश देशमुख. सर्व गोष्टी समजल्या? ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी सवेरा नावाची योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता या ठिकाणी काळजीपूर्वक आहे का, 2 गोष्टींमध्ये कन्फ्युजन होतं. एक, ऑलरेडी लॉन्च करण्यात आली होती नया सवेरा योजना, आणि ही कोणती आहे? सवेरा योजना. याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. दोन्ही योजनेचा आपण उद्देश जाणून घेऊया. हे जे काही सवेरा योजना आहे ही प्रयागराज पोलिसांनी सुरू केलेली योजना आहे, ज्याचा उद्देश समाजातील ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. दुसरी योजना कोणती? नया सवेरा योजना. ही योजना कोणी सुरू करण्यात आली होती? तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाद्वारे या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली होती, ज्याचा उद्देश अल्पसंख्याक समुदायातील उमेदवारांना फ्री कोचिंग देण्यात यावी, याच्या मागे हा मेन उद्देश होता. प्रयागराज सवेरा योजना सुरू केलेली आहे. प्रयागराजचं अगोदर नाव काय होतं? तर अलाहाबाद किंवा इलाहाबाद. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, आता कन्फ्युजन होणार नाही. सवेरा योजना प्रयागराज पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये चालू केलेली योजना आहे आणि नया सवेरा योजना ही अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेली योजना आहे. ठीक आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण उत्तर प्रदेश बद्दल चर्चा करूया. स्थापना झाली 24 जानेवारी 1950 ला. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, दुधवा आणि पिलीभीत, आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार इंडियाचे अधिकृत नाव बदलून टिंबटिंब
करण्याचा ठराव आणण्याची शक्यता आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारत असं नाव या ठिकाणी करण्याचं जो काही ठराव आहे तो आणण्याची शक्यता आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान ही घोषणा करण्याची शक्यता आहे. राज्यघटनेतील कलम 1 नुसार इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल. तिसरा पॉइंट, इंडिया आणि भारत ही दोन्ही नावे न्यायिक राजकीय हेतूंसाठी वापरण्यासाठी अधिकृत आणि कायदेशीर करण्यात आलेली आहेत. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए. आता आपल्या इंडियाचं नाव काय असणार आहे? भारत असं या ठिकाणी जग पातळीवर या ठिकाणी डिक्लेअर करण्याची घोषणा होणार आहे लवकरच. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा, सबल योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत सबल योजना सुरू करण्यात आलेली आहे. सबल योजना स्पोर्टिंग ॲबिलिटीज रिबिल्डिंग ॲस्पिरेशन्स अँड लिव्हलीहूड स्कीम अशा प्रकारची स्कीम आहे जिचा उद्देश राज्यातील विशेष अपंग मुलांचे जीवन सुधारणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. पर्याय क्रमांक डी, राजस्थान या राज्याने सबल योजना सुरू केली आहे. राजस्थानबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 30 मार्च 1949 ला. मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत, राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, बिसलपूर, राणा प्रताप, गांधी सागर आणि जवाहर सागर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा, भारत ड्रोन शक्ती 2023 चे आयोजन कोण करणार आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारतीय हवाई दल इंडियन एअर फोर्स या ठिकाणी भारत ड्रोन शक्ती 2023चं या ठिकाणी आयोजन करणार आहे. ठीक आहे, एक पॉइंट लिहून घ्या. हिंदन गाझियाबाद या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये भारतीय हवाई दल हवाई तळ या ठिकाणी 25 आणि 26 सप्टेंबर रोजी हे जे काही भारत ड्रोन शक्ती 2023चं आयोजन आहे हे या ठिकाणी करण्यात येणार आहे. कोणाच्या द्वारे? तर पर्याय क्रमांक सी, भारतीय हवाई दलाच्या द्वारे. लगेच या ठिकाणी भारतीय हवाई दल इंडियन एअर फोर्स बद्दल आपण माहिती घेऊया. जसं की स्थापना झाली आहे 8 ऑक्टोबर 1932 ला, म्हणूनच दरवर्षी आपण 8 ऑक्टोबरला भारतीय हवाई दल दिवस म्हणून साजरा करतो. 27व्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल विवेक राम चौधरी आणि 47व्या क्रमांकाचे उपाध्यक्ष आहेत एअर मार्शल अमनप्रीत सिंग आणि मुख्यालय आहे भारतीय हवाई दलाचं नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, पुस्तक आहे फायर ऑन द गंगेज नावाचं एक पुस्तक आहे. या पुस्तकाचं लेखन कोणी केलेलं आहे किंवा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राधिका अय्यंगार असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? राधिका अय्यंगार असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे फायर ऑन द गंगेज. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या पुस्तक आणि लेखकाबद्दल प्रश्न आहे. तर लगेच मागील काही वेगवेगळ्या महिन्यांमध्ये जे काही नवनवीन पुस्तकं लॉन्च झालेली आहेत आणि त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की अजय ते योगी आदित्यनाथ हे पुस्तक लिहिलं आहे शंतनू गुप्ता यांनी. नालंदा पुस्तक लिहिलं आहे अभय यांनी. मोस्ट ऑफ व्हॉट यू नो अबाउट ॲडिक्शन इज रॉंग हे पुस्तक लिहिलं आहे अनिरुद्ध काला यांनी. इंडियन फायनान्स मिनिस्ट्री फ्रॉम इंडिपेंडन्स टू इमर्जन्सी हे पुस्तक लिहिलं आहे अशोक कुमार भट्टाचार्य यांनी. द योग सूत्राज फॉर चिल्ड्रन हे पुस्तक लिहिलं आहे रूपा पै यांनी. कलर्स ऑफ डिवोशन हे पुस्तक लिहिलं आहे अनिता भरत शाह यांनी. गोवा 1961 द कम्प्लीट स्टोरी ऑफ नॅशनलिझम अँड इंटिग्रेशन हे पुस्तक लिहिलं आहे वाल्मिकी फालेरो यांनी. ॲज द व्हील टर्न्स हे पुस्तक लिहिलं आहे रणजीत प्रताप यांनी. मान्सून हे पुस्तक लिहिलं आहे अभय के यांनी. कुछ अधुरे शब्द हे पुस्तक लिहिलं आहे आशुतोष अग्निहोत्री यांनी. आणि फायर ऑन द गंगेज हे पुस्तक लिहिलं आहे राधिका अय्यंगार यांनी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा, साक्षरता सप्ताह केव्हा साजरा करण्यात येणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, पहिल्या आठवड्यामध्ये 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर हा आठवडा आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लिटरसी वीक म्हणून या ठिकाणी साजरा करणार आहोत. ठीक आहे, आणि आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी असतो? दरवर्षी 8 सप्टेंबरला आपण आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून साजरा करतो. याच दिवशी अजून एक दिवस असतो जागतिक फिजिओथेरपी दिवस म्हणून सुद्धा आपण साजरा करतो 8 सप्टेंबरला. ठीक आहे, प्रश्न हा कशा संदर्भात आहे? साक्षरता दिवसाबद्दल, साक्षरता सप्ताहाबद्दल. तर लगेच 2023 ची थीम काय आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाची? लिहून घ्या. प्रोमोटिंग लिटरसी फॉर अ वर्ल्ड इन ट्रान्झिशन बिल्डिंग द फाउंडेशन फॉर सस्टेनेबल अँड पीसफुल सोसायटीज. ठीक आहे, आता काही स्टॅटिक माहिती आहे जी की एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. जसं की
ओव्हरऑल लिटरसी रेट इन इंडिया, म्हणजे भारतामध्ये एकूण जो काही साक्षरता दर आहे तो किती आहे, तर 77.7%. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे काही रुरल एरिया आहे, ग्रामीण भागामध्ये साक्षरता किती आहे, तर 73.5%. शहरी भागांमध्ये किती आहे, 87.7%. या ठिकाणी जर पुरुषांमध्ये जे काही लिटरसी रेट आहे, साक्षरता दर आहे तो किती आहे, 84.7%. महिलांमध्ये किती आहे, 70.3%. मोस्ट लिटरेट स्टेट म्हणजे साक्षरता असलेलं सर्वात जास्त राज्य कोणतं आहे, तर 96.2%. केरळ राज्य अव्वल स्थानी आहे. आणि सर्वात कमी साक्षरता कोणत्या ठिकाणी आहे, तर आंध्र प्रदेश या ठिकाणी 66.4%. हा जो काही डाटा आहे तो डाटा कशानुसार आहे, 2011च्या सेन्सस नुसार आहे, 2011च्या जनगणनेनुसार आहे. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे अधिकृत प्रायोजक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे. फोटोच्या माध्यमातून लगेच तुम्हाला लक्षात आलं असेल. पर्याय क्रमांक डी अमूल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अमूल ऑफिशियल स्पॉन्सर इंडियन कॉन्टिजंट एशियन गेम्स 2022. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी अमूल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एशियन गेम्स बद्दल बोलण्यात आलं तर याच्याबद्दल काही स्टॅटिक माहिती आहे. जे काही पहिली आवृत्ती झाली एशियन गेम्सची ती झाली 1951 मध्ये नवी दिल्ली आपल्या प्यारा भारतामध्ये. दुसरी आवृत्ती झाली 1954 मध्ये फिलिपिन्स या ठिकाणी. तिसरी आवृत्ती झाली 1958 मध्ये जपान या ठिकाणी. जर तुम्हाला असं विचारलं 2023 मध्ये होणारी जी काही आवृत्ती आहे ती कितवी आहे, तर 19व्या क्रमांकाची आहे. 2022 मध्ये होणार होती परंतु ती या ठिकाणी आता 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. जर आजपर्यंत जर तुम्हाला असं विचारलं 1951 मध्ये जी काही पहिली आवृत्ती झाली होती ती कोणी जिंकली होती, तर 1951 पासून 1978 पर्यंत जेवढेही एशियन गेम झाले ते जिंकले जपानने. आणि 1982 पासून 2018 पर्यंत जेवढेही एशियन गेम्स झाले ते जिंकले आहेत चीन या देशाने. लेटेस्ट कोणती आहे, 2018ची. 2018ची कितवी आवृत्ती आहे, 18व्या क्रमांकाची. कुठे आयोजित करण्यात आली होती, तर इंडोनेशिया या ठिकाणी. आणि ती कोणी जिंकली आहे, चीन या देशाने. 19वी आवृत्ती 2022 मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि 2023 मध्ये होणार आहे चीन या ठिकाणी. 20वी आवृत्ती 2026 मध्ये होणार आहे जपान या ठिकाणी. 21वी आवृत्ती 2030 मध्ये होणार आहे कतार या ठिकाणी. आणि 22वी आवृत्ती होणार आहे 2034 मध्ये सौदी अरेबिया या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वर्गामध्ये मुलांना सर्जनशील अभिव्यक्ती विकसित करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी कोणत्या कंपनीशी करार केलेला आहे, तर पर्याय क्रमांक सी अडोब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोण शेअर खरेदी आणि विक्रीसाठी शेअर डॉट मार्केट ऍप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. जसं ब्रोकर्सचे अकाउंट असतात, जर कोणी तुम्ही या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये काम करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल झिरोदा, ICICI डायरेक्ट, HDFC सिक्युरिटीज, अपस्टॉक, एंजल ब्रोकिंग, कोटक सिक्युरिटीज, 5 पैसा, शेर खान, मोतीलाल ओसवाल, ॲक्सिस सिक्युरिटीज. तर हे काय आहेत, तर हे ब्रोकर्स आहेत ज्या ठिकाणी आपण कुठल्याही कंपन्यांचे जे काही शेअर्स आहेत ते आपण परचेस किंवा विक्री करू शकतो, खरेदी विक्री करू शकतो. तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक बी फोनपेने या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. नाव्हल कमांडर्स कॉन्फरन्स 2023 ची दुसरी आवृत्ती कोणत्या शहरामध्ये सुरू झालेली आहे, तर पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नाव्हल कमांडर्स कॉन्फरन्स 2023 ची दुसऱ्या क्रमांकाची आवृत्ती या ठिकाणी सुरू झालेली आहे. क्लिअर, सर्व गोष्टी समजल्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारतातील पहिल्या AI सक्षम अँटी ड्रोन प्रणालीला काय नाव देण्यात आलेलं आहे, विक्रम, प्रज्ञान, इंद्रजल की चेतक. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे.